चाकू गुंड्याच्या हातात असेल तर मर्डर, आणि चाकू डॉक्टरच्या हातात असेल तर ऑपरेशन. मॅटर इंटेन्शन मधला आहे. मग मी म्हणतोय ह्या जग कसं का चाला ना, पण तुम्ही प्युअर तत्वावर चाला. आजूबाजूला किती पण घाण होऊन द्या, पण चला आपण घाण नाही व्हायचं, हे टार्गेट घेऊन झाला. दॅट्स इट. किती जण जगायला चालू करणार इथून पुढे? सर जगणार सर आपली जिंदगी आता. बस आपल्या घरामध्ये स्वर्ग तयार करणार आता सर. धनाधन धनाधन. पण काही असं असतं, कळतंय पण वळत नाही. सर इथं बसल्यानंतर सर एकदम माइंड ओके होऊन जातो. बाहेर गेलं का आम्ही ते डुक्कर माहिती आहे तुम्हाला, त्याला जर आंघोळ बिंगोळ घातली, कपडे बिपडे घातले, परफ्यूम बिरफ्यूम मारला तर काय करणार डुक्कर नंतर जाऊन? कारण की डुकराच्या सवय डुकराचे विचार आहेत, बरोबर ना? तसं आपण लवकर घाण नाही होणार, पण तुम्ही ह्या वातावरणात संगतीला नाही राहिले तर घाण व्हायला चालू होणार म्हणजे होणार. म्हणून मला असं वाटतं कॉन्शियसली जगा, मनापासून जगा. गाडी घ्या, घर घ्या, नाव कमवा, पैसे कमवा, मान सन्मान करा, सगळं करा, भोग घ्या. पण जर कोणी रडताना दिसला ना तर अश्रू असे पुसा की साला त्याला सांगा हे रडण्याचे कारण कोण आहे, तुझे कर्म. आणि आता इथून पुढं तू रडायचं नाही, आणि तू पण शेकडो लोकांचे अश्रू पुसायचे, असे डोळे पुसले पाहिजे माणसं. आणि कपडे, अन्न, पैशाची गरज लोकांना नाहीये. काय वाटतं तुम्हाला? आतमध्ये दिवा आहे, अंधारात लपलाय. अंधारामध्ये येतो 10, 20, 30, 40, 50 वर्षापासून. बस त्या दिव्याला पेटा.